अरे रे रे, हे कोण पडलंय आणि सोबतच तुझा पाय पण तुटून पडलेला आहे. सो चला सांगते. वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आजच्या मिनी व्लॉगची सुरुवात झाली होती शेगावला जाण्यापासून. माझा पसंतीचा पुरुषने आम्हाला रेल्वे स्टेशनवर सोडून दिलं. तर सकाळी सकाळी 5 वाजता फायनली पोहोचली होती मी शेगावला. तयार वगैरे झाली. इकडे होती माझी मम्मी आणि आम्ही चाललो होतो दर्शन करायला. तर त्या दिवशी होता शनिवार. तर त्या शनिवार दिवशी गर्दी इतकी असते आणि आम्हाला त्याच दिवशी परत यायचं होतं. तर आम्ही काही दर्शन केलं नाही. आमचं झालंच नाही दर्शन, कारण की खूप जास्त गर्दी होती. मग आम्ही बाहेरूनच दर्शन केलं. थोडंसं फोटो व्हिडिओ काढून टाकले मी आणि मम्मीनी. आणि मग इकडे छान असं हवन तयार केलं होतं त्यांनी. आणि आता तसं भरपूर काही नवीन नवीन तिथे ऍडव्हान्स झालेलं आहे. तर छान वाटतात. मग फायनली आम्ही गेलो होतो जेवण करायला. छान अशी थाळी आहे, मला अजूनही इतकी आठवते थाळी खूप जास्त. संध्याकाळी आम्हाला फायनली ट्रेन भेटली होती. आणि मजेशीर गोष्ट अशी झाली होती की आम्ही बसलो होतो रिझर्वेशनच्या डब्यामध्ये. आता खालीच डब्बा होता, तर बसून गेलो बाई. तर फायनली मग आम्ही मोर्शीत पोहोचलो होतो. मोर्शीमध्ये मग मी थोडे व्हिडिओ फोटो काढले. त्याच्या अगोदर मी झोपतच आली होती, कारण की इतक्या सकाळी उठली होती तर खूप जास्त झोप येत होती. आणि बघू शकता तुम्ही पूर्ण ट्रेन खाली असल्यामुळे मी झोपूनच माझा सगळा प्रवास केला होता. आणि असा विचार करत होती कधी येईन वरुड, कधी येईन वरुड. आणि इकडे मम्मीचा मी व्हिडिओ काढत होती. मम्मीने माझा व्हिडिओ काढू नको म्हटलं, ठीक आहे नाही काढत व्हिडिओ, तर तिकडे खड्ड्यात. मग फायनली आलं होतं वरुड. आणि वरुडमध्ये आल्यावर भाई मला चैनवाली साज घेतली होती ना मी, भाई भयंकर. घरी गेल्याबरोबर तर झोपूनच गेली ती. मग दुसऱ्या दिवशी मी काढले होते व्हिडिओज मस्तपैकी. तुम्ही ते बघितलेच असेल माझ्या इंस्टाग्रामवर. तर मला पाठवलं होतं स्विस ब्युटी या ब्रँडनी त्यांच्या ज्या ग्लो स्टिक आहेत त्या. तर मला त्यांचे ऍड करून द्यायची होती. सो व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.